साहित्य अकादमीच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे बालसाहित्य पुरस्कार 2025 उद्या शुक्रवारी 14 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्ली तानसेन मार्ग येथील त्रिवेणी सभागृहात होणार आहेत। अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातात। यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध गुजराती लेखिका वर्षा दास उपस्थित राहतील, तर अकादमीचे उपाध्यक्ष कुमुद शर्मा आभार प्रदर्शन करतील। अकादमीच्या सचिव पल्लवी प्रसाद होळकर स्वागतपर भाषण करतील। पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि पुरस्कार विजेते मैनाहंतर पद्य कविता, सुरेंद्र मोहनदास बंगाली देखो ना गाये काटा जय कथा, त्रिदेव कुमार चट्टोपाध्याय बोडो खांथी बसवन आणि आखुदानई कथा, विनय कुमार ब्रह्मा डोंगरी नन्ही तोर कविता, पी.एल. परिहार शौक इंग्रजी दक्षिण साऊथ इंडियन मिथ्य अँड फेबल्स रिटोल्ड कथा, नितीन कुशाप्पा एम.पी. गुजराती तीन चाक कविता, कीर्तिदा ब्रह्माभट हिंदी एक बाते 12 आत्मचरित्र ललित लेखन, सुशील शुक्ला कन्नड नोटबुक लघुकथा, के शिवलिंगप्पा हंडीपल काश्मीरी शूरे ते ततुरे ग्युश लघुकथा, झजार मुशिबीर कोकणी, बेला बायोचो शंकर आणि हेर कानियो कथा, नैना अडारकर मैथिली चुक्का लघुकथा, मुन्नी कामत मल्याळम पेंग्विनुक कलुडे वेंकरविल कादंबरी, श्रीनाथ मुथेदात मणिपुरी अंगाशिंग मी शान्ना बुंगशिंगा नाटक, शांतोय मराठी आभाळ माया कविता, सुरेश गोविंदराव सावंत नेपाळी शांतिवन कादंबरी, संगोनू लेच्चा ओडिसा केचे फुला फुतीची कविता, राजकिशोर पारही पंजाबी जादू कट्टा कादंबरी, पाली खदीम अमृतपाल सिंग राजस्थानी पंप खेरवणी पीडा नाटक, भोगीलाल पाटीदार संस्कृत बालविश्वम कविता, प्रीती आर पुजारा संतानी सोना मिरू अग संदेश कविता, हरलाल मुर्गू सिंधी आसमानी परी कविता, हिना अग्नानी हीर तामिल ओत्रे सिरगू ओविया कादंबरी, विष्णुपुरम सर्वानन तेलुगू करबुला देवता कथा, गंगासेट्टी शिवकुमार उर्दू कौमी सितारे लेख, गझनपर इक्बाल। सर्व पुरस्कार प्राप्त लेखकांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल साहित्य अकादमी सन्मानित करण्यात येणार असून प्रत्येकी 50,000 रुपयाचा धनादेश आणि एक ताम्रपट देऊन गौरवण्यात येईल। या पुरस्कार वितरणाच्या दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर 2025 रोजी साहित्य अकादमीच्या रवींद्र भवन फिरोजशाह रोड नवी दिल्ली येथील प्रेक्षागृहात पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे। या मेळाव्यात सर्व पुरस्कार विजेते त्यांच्या सर्जनशील अनुभवाविषयी माहिती देतील। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साहित्य अकादमीच्या उपाध्यक्षा कुमुद शर्मा भूषवणार आहे। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।